नाका येथे असलेल्या वीज वितरण विभागाच्या कार्यालयामध्ये आहोत. श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पालकण्याचे माजी सरपंच आमचे मित्र रवनाथ पाटील आमच्यासोबत आहेत आणि सगळे गरीब आदिवासी सर्वसामान्य लोक, या भागातले शेतकरी, शेतमजूर लोक आज बिलं घेऊन इथे आलेले आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये MSEBीने कोणत्याही प्रकारची रीडिंग घेतली नाही आहे, लाईटची कोणती सुविधा दिली नाही आणि अचानकपणे 10व्या आणि 11व्या 12व्या महिन्यात या 3 महिन्यामध्ये 10,000, 12,000 हजारची चुकीची बिलं दिलेली आहेत. याबाबत या लोकांनी वारंवार तक्रारी इथे केल्या. इथले अधिकारी सांगतात वाड्याला जा, वाड्याचे अधिकारी सांगतात अंबाडीला जा आणि लोकांची पूर्णपणे हेळसांड करायला लावलेली आहे. ही सगळी अशिक्षित शेतमजूर गरीब बांधव आहेत. आज आम्ही त्यांना जाब विचारला. आम्ही सांगितलं की ही खोटी बिलं आम्ही भरणार नाही आहेत. आम्हाला बिलवर रीडिंग वेगळी दिसते, युनिट वेगळे दिसतात आणि बिलाची अमाऊंट वेगळी आहे. 10 महिन्याची बिलं जेव्हा एकत्र यांनी दिली त्यामुळे त्याला जास्त प्रमाणात अधिभार लागला. जो ₹3.46 लागायला पाहिजे तो ₹11-12 लागला. अशा प्रकारे ही गरिबांची, शेतकरी, शेतमजुरांची ही पिळवणूक आहे. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, तिथे जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की उद्या या लोकांच्या समस्या, तक्रारी यांचं निरसन अंबाडीतच झालं पाहिजे. वाड्याला ₹100-200 खर्च करून गरीब मजुराला जाता येणार नाही. त्यामुळे उद्या इथल्या यांचे वाड्याचे अधिकारी जर इथे आले नाही आणि यांनी जर आमच्या या समस्याचं निरसन केलं नाही तर आम्ही यांच्या अंबाडीच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा आम्ही दिलेला आहे. तसं पत्र श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही देणार आहोत आणि जर उद्या या लोकांचा प्रश्न सुटला नाही तर या MSEB विरोधात संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात उतरेल. एवढं नक्की. धन्यवाद.